आता आपण ऑर्थोग्राफिक व्ह्यूज बघणार आहोत. ओके, ऑर्थोग्राफिक व्ह्यूज म्हणजे फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू, साइड व्ह्यूज आपल्याला पार्टशी बनवायचे. ओके, आता हा जर का पार्ट असेल तर ह्या पार्टमध्ये इथे हा एक्स ॲरो दाखवलेला आहे. ओके, तर ह्या डायरेक्शनने ऑब्झर्वर ऑब्जेक्ट बघतोय. ओके, तर हा झाला फ्रंट व्ह्यू. वरतून जर का बघत असेल तर तो झाला टॉप व्ह्यू आणि हा झाला साइड व्ह्यू. ओके, तर आपलं फर्स्ट अँगल आणि थर्ड अँगल मेथडचं एक लेक्चर आपण नंतर बघूया. ओके, सध्या आता इथे फक्त एवढं लिहून घ्या. फर्स्ट अँगल मेथडमध्ये फ्रंट व्ह्यू वरती राहतो, टॉप व्ह्यू खाली राहतो, लेफ्ट साइडला असतो राईट व्ह्यू आणि राईट हँड साइडला असतो लेफ्ट व्ह्यू. लिहून घ्या. थर्ड अँगल मेथडमध्ये टॉप व्ह्यू वरती, फ्रंट व्ह्यू खाली, लेफ्ट साइडला लेफ्ट व्ह्यू, राईट साइडला राईट व्ह्यू. ओके, तर आपण दोन्ही मेथडमध्ये ड्रॉ करू शकतो. ओके, तर आपण आता सध्या फर्स्ट अँगल मेथडने ड्रॉ करू. फर्स्ट अँगल मेथडमध्ये फ्रंट व्ह्यू वरती असेल, टॉप व्ह्यू खाली. ओके, आणि ह्या ऑब्जेक्टमध्ये आपल्याला कुठला साइड व्ह्यू दिसतोय? समजा आपण इथे उभा आहोत. ओके, तर आपल्याला लेफ्ट साइड व्ह्यू दिसतोय. ओके, लेफ्ट साइड व्ह्यू ड्रॉ करणार आपण राईट साइडला फर्स्ट अँगल मेथड. ओके, तर सगळ्यात पहिलं आपण ऑटोकॅडमध्ये युनिट सेट करून घेऊ. यू एन एंटर युनिटसाठी इथे डेसिमल सेट करायचं आणि ते मिलीमीटर सेट करायचं. ओके, लिहिलेलं आहे इथे. ओके करायचं. त्यानंतर मग लिहिलं नसेल तर लिहून घ्या. यू एन एंटर युनिट्स, त्याच्या खाली लिहा डेसिमल, डेसिमलच्या पुढे ॲरो टाका आणि लिहा mm स्लॅश सेंटीमीटर स्लॅश मीटर, स्लॅश सेंटीमीटर स्लॅश मीटर. ओके, आपलं ड्रॉइंग मध्ये आहे. ओके, हे ड्रॉइंग मध्ये काढायचं आहे, तर आपण डेसिमल सेट करणार आहोत. ओके, यू एन एंटर, डेसिमल सेट केला आणि ते मिलीमीटर सेट करायचं. प्रिसिजन अप टू 4 डेसिमलपर्यंत ठेवून दिला. ओके करतो. त्यानंतर मग आपण इथे 4 क्वाड्रंट क्रिएट करून घेऊ. त्यासाठी आपल्याला इथे कन्स्ट्रक्शन लाईन लागणार आहे. शॉर्टकट लिहून घ्या. एक्स एल एंटर कन्स्ट्रक्शन लाईन, त्याच्या पुढे ॲरो टाका आणि लिहा 0,0 एंटर. त्याच्यानंतर मग ठीक आहे 0,0 एंटर बघून घेत आहे. आता इथे मी एक्स एल एंटर केलं कन्स्ट्रक्शन लाईनसाठी. स्पेसिफाय फर्स्ट पॉईंट म्हणतोय, तर मी 0,0 एंटर केलं. ओके, त्यानंतर मग आता सेकंड पॉईंट विचारतोय, तर मी ते ऑर्थो ऑन करून घेतो. F8 दाबलं, एक इथे वर्टिकल क्लिक केलं, एक इकडे क्लिक करतो. ओके, हॉरिझॉन्टलला आणि एक वर्टिकलला. एस्केप दाबायचं कमांडच्या बाहेर येण्यासाठी. ओके, त्यानंतर मग आता ह्याला आपल्याला ऑफसेट टाकायचं. पुढचं शॉर्टकट लिहून घ्या. ओ एंटर ऑफसेट, ओ एंटर ऑफसेट, ओ डबल एफ एस ई टी, ओ एंटर करायचं. त्यानंतर मग स्पेसिफाय ऑफसेट डिस्टन्स, मी इथे 10 एंटर करतो. ही लाईन सिलेक्ट केली, बाहेरच्या साईडला क्लिक करायचं. ओके, आता हे झूम आउट झालेलं आहे. इथे टॉपवरती तुम्ही क्लिक केलं की फिट टू स्क्रीन होऊन जाईल. ओके, ही लाईन राईट साईडला, ही लाईन वरती, ही लाईन खालच्या साईडला. ओके, तर हे असे मी 4 क्वाड्रंट क्रिएट केले. ओके, तर आपला फ्रंट व्ह्यू वरती आहे, टॉप व्ह्यू खाली असणार आहे आणि लेफ्ट व्ह्यू दिसतोय. तर लेफ्ट व्ह्यू आपण ड्रॉ करणार राईट साईडला. ओके, म्हणजे इकडे आपल्याला लेफ्ट व्ह्यू काढायला लागणार. फ्रंट व्ह्यू वरती, टॉप व्ह्यू खाली, लेफ्ट साईड व्ह्यू ऑन राईट हँड साईड. ओके, आता आपण हा ड्रॉ करायला घेऊ. तर सगळ्यात पहिलं आपण सिलेंडर बनवूया. सिलेंडरची पोझिशन किती दिलेली आहे? इथून इकडे 44 आणि इथून इकडे 88, 44. ओके, टोटल झाली 88ची. ओके, त्यानंतर मग सिलेंडरचं डायमीटर किती दिलेलं आहे? 44चं. ओके,
इथून कलर सध्या आता इथला वापरा. ओके, नंतर तुम्ही लेयर्स वगैरे सेट करून कलर सेट करून ओके. एल एंटर केलं, इथून इकडे 88 एंटर केलं. ओके, त्यानंतर मग सिलेंडरची हाईट किती दिलेली आहे खालून वरपर्यंत, टोटल ही 38 आहे. 38 + 6 ओके, असं 44ची आपण हाईट टाकू. 44 एंटर केलं. ओके, आता आपण काय केलं, सेंटर लाईन ड्रॉ केली. या सिलेंडरची सेंटर लाईन ड्रॉ केली. इथून इथे 44 + 44 88. हाईट किती होती त्याची, 38 + 6 44ची. ओके, आता डायमीटर दिलेला त्यांनी 44चा, तर आपण दोन्ही साईडला ऑफसेट टाकू 22चा. ओ एंटर, 22 एंटर. ही लाईन लेफ्ट साईडला, ही लाईन राईट साईडला. ओके, त्यानंतर मग सिलेंडर कंप्लीट करून घेऊ. ही लाईन ड्रॉ केली होती ती डिलीट करायची, ही डिलीट करून टाकायची. ओके, तर फक्त आपण काय बनवलं तर सध्या एक रेक्टँगल बनवलं, म्हणजे सिलेंडर आपल्याला कसं दिसेल, ॲज अ रेक्टँगल दिसेल. ओके, त्यानंतर मग आता हा आपण सिलेंडर बनवून घेऊ. त्याची सेम खालून हाईट किती दिलेली आहे, ओके, किंवा हा पोर्शन बनवून घेऊ. त्याची किती दिलेली आहे, 19 दिलेली आहे. ओके, आणि हॉरिझॉन्टल किती आहे, 46. ओके, वरतून खाली कितीने सोडायचं आहे, 6 mm. एल एंटर, इथून खाली 6 एंटर करतो. ओके, ह्या पॉईंटला आलो. या पॉईंटपासून व्हर्टिकल हाईट किती होती, 19ची. 19 एंटर, इकडे 44 एंटर. इथून हा पार्ट रेक्टँगल मी बनवून घेतला. कळलं, हा जो पोर्शन आहे तो बनवला. ओके, आता हा जो आहे डायरेक्टली लाईन आहे. डिस्टन्स किती येतं बाहेरच्या सर्कलचं, 32ची रेडियस दिलेली, म्हणजे याच्या पुढे 32 mm ने आपल्याला ड्रॉ करावं लागेल. ओके, या पॉईंटपासून खाली मी 6 ने येतो. त्याच्यानंतर मग किंवा या मिड पॉईंटपासून खाली 6 ने येऊ आणि इकडे आपण जाऊ 32 ने. ओके, आता ह्या पॉईंटवरती आलो. इथून मी खाली येणार 12 ने. 12 एंटर केलं, या पॉईंटवरती मी क्लिक करतो. हा पोर्शन मी बनवून घेतला. ER एंटर, ट्रिम केला. ER एंटर, ट्रिम केला. ओके, म्हणजे हा जो सिलेंडर आहे आणि हा वाला टेपर फेस आपल्याला रेक्टँगलच दिसणार आहे या साईडने. ओके, तो मी इथे ड्रॉ केला. ओके, आता इथे आपलं वरचा सिलेंडर बनवून घेऊ. वरच्या सिलेंडरची हाईट किती दिलेली आहे, ह्या पॉईंटपासून 75 दिलेली आहे. ओके, खालच्या पॉईंटपासून 75. 75 - 6 69 झाले. ओके, 69 इथून वरती आपण 69 ने जाऊ. ओके, आता इथे मागे पण हे 10 mm चं दिलेलं आहे. हे आपण आता कन्सिडर नाही केलं, तर आपल्याला 10 mm ने पुढे हा ऑब्जेक्ट मूव्ह करावा लागणार. ओके, त्याला सिलेक्ट करतो मी, एम एंटर, आणि इकडून इकडे 10 ने मूव्ह केलं. ओके, मूव्ह कमांड लिहिलेली आहे, एम एंटर. आता या सेंटर पॉईंट पासून वरती आपण 69 ने जाऊ. ओके, या वरच्या पॉईंट पासून हा जो पॉईंट आहे इथून वरती 69 ने गेलो. इथून आतमध्ये किती दिलेलं आहे, 44. एल एंटर, या मिड पॉईंट पासून इकडे 69 एंटर, इकडे 44 एंटर. ओके, आता इथे आपण सिलेंडर बनवू. डायमीटर कितीचा आहे बाहेरच्या सर्कलचा, 40चा. वरती कितीने जाणार आपण, 20 ने. 20 एंटर, परत खाली आलो मी 40 एंटर. आता हा टोटल किती आहे, 44चा. ओके, 44चा बरोबर पॉईंट इथे आला पाहिजे. ओके, सॉरी आपण 44 घेतला होता ऑलरेडी. ओके, त्यामुळे त्याची इथे 10 mm घ्यायची गरज नाही. ओके, इथे 44 किती होता डायमीटर, 40चा. 40 एंटर केलं आणि इथून इथे क्लिक करायचं. ओके, याला आपण
परत मूव करून घेऊ, इथून इकडे 10 mm ने मूव करायचं. ओके. आता इथे आपलं चुकलं काय, हा वाला जो पोझिशन आहे हा आपल्याला मूव करायला लागणार फक्त हा रेक्टँगल. ओके. हा रेक्टँगल मागून नाहीये. ओके. 10 mm मागून सोडायचं आहे. ओके. एम एंटर हे सिलेक्ट केलं आणि इकडे 10 एंटर केलं. PR एंटर करून हा पोर्शन मी ट्रिम करतो. ओके. त्यानंतर मग आता ही लाईन आपल्याला ड्रॉ करायची आहे. ओके. या लाईनसाठी हा खालचा पॉईंट आपल्याला माहिती आहे. ओके. पण वरचा पॉईंट जो असणार तो टँजंट पॉईंट असणार आहे, तर आपण तो साइड व्ह्यू मध्ये काढून घेऊ. ओके. तर सध्या आता आपण एवढंच ड्रॉ करू आणि ही एक लाईन, ही लाईन ड्रॉ करता येईल आपल्याला. दोन्हीचे सेंटर पॉईंट घ्यायचे. एल एंटर, हा मिड पॉईंट आणि हा पॉईंट. हा पॉईंट आणि हा पॉईंट मी मॅच करून घेतला. ठीक आहे. बाकीचं आपण नंतर ड्रॉ करू. आता आपण साइड व्ह्यू ड्रॉ करायला घेऊ. साइड व्ह्यू किंवा टॉप व्ह्यू ड्रॉ करायला घेऊ. टॉप व्ह्यू. आता ही लाईन किती आहे, 46. ओके. किंवा हे 44 दिलेलं आहे, प्लस 44 88 झालं. 88 प्लस हे 32 किती होतात, 120. ओके. तर टोटल ह्या पॉईंट पासून शेवटच्या पॉईंट पर्यंत लेंथ आहे 120 ची. ओके. तर ही बरोबर इथे आली पाहिजे. जर का तुम्ही इथून मेजर केली या पॉईंट पासून या पॉईंट पर्यंत, या पॉईंट पासून पर्यंत हे किती आलंय, 120. कळलं. सेम आपल्याला टॉप व्ह्यू मध्ये पण 120 राहणार आहे. या पॉईंट पासून शेवटच्या पॉईंट पर्यंत 120. आणि असं किती असेल, हे दिलेलं आहे 50चं. 50 प्लस 12 प्लस 50. ओके. असं 112. एल एंटर करतो. इथून मी इकडे 112, इकडे किती होतं, 120. ओके. तर हा आपण रेक्टँगल आधी बनवून घेऊ, त्यानंतर मग ह्याच्या आतमध्ये जे काय असेल ते ड्रॉ करू. ओके. आता हा सर्कल रेडियस किती आहे, 32 ची. एल एंटर, या मिड पॉईंट पासून इकडे 32 एंटर करू आणि ते सर्कल काढू. सर्कल साठी शॉर्टकट लिहून घ्या, सी एंटर सर्कल. सेंटर पॉईंट द्यायचा आणि 32 ची रेडियस काढायची. त्याच्यामध्ये आयसो सर्कल वापरायचा नाही. ओके. हा सर्कल मी ड्रॉ केला. आतले दोन सर्कल अजून ड्रॉ करायचे. एक 22 ची रेडियस आणि एक 12.5 ची रेडियस. सी एंटर, सेंटर पॉईंट दिला 22 एंटर. सी एंटर, सेंटर पॉईंट दिला किती आहे, 12.5 एंटर. ओके. हे तीन सर्कल आपल्याला टॉप व्ह्यू मध्ये दिसणार आहेत. वरतून जेव्हा बघू आपण तेव्हा हा 25 चा सर्कल, हा 44 चा आणि 32 चा सर्कल दिसणार आहे. ओके. आता आपण हे ड्रॉ करायला घेऊ. हा जो पोर्शन आहे प्लेट ही जी आहे, तर तुम्ही ह्या पॉईंटचाच रेफरन्स घेऊ शकता. ओके. ह्यावरती क्लिक केलं, इथून मी इथे क्लिक करतो. ओके. ही लाईन वर्टिकल लाईन ड्रॉ करून घेतली. ओके. आता इथून इथे 46 नियो आणि इकडचा आपण टँजंट पॉईंट घेऊ. एल एंटर, इथून इकडे 46 एंटर. ओके. बरोबर तुम्ही या पॉईंट वरती काहीतरी कमी झालं का, किती दिलं त्यांनी, 46. एल एंटर, 46 एंटर. हा पॉईंट इथे येणार आहे. ठीक आहे. आता इथे मी हा टँजंट पॉईंट इथे क्लिक करतो. ओके. परत एकदा चेक करू. 46 एंटर. 44 टाकलं होतं का मगाशी, 44 टाकलं. एम एंटर, मूव करायचं किंवा परत लाईन तुम्ही ड्रॉ करू शकता. हे 46 ची लाईन ड्रॉ केली. हे बरोबर मॅच झालं पण तुमचे दोन्ही पॉईंट. आता हा मी टँजंट पॉईंट ड्रॉ केला. काय करायचं, टँजंट साठी हा एंड पॉईंट आला आणि दुसरा पॉईंट जो आहे तो सर्कल वरती इथे जायचं आणि ते हा टँजंट पॉईंट क्लिक करायचा. ओके. टँजंट तुमचा इथे ऑप्शन येतोय कारण की तुमचं इकडे या सेटिंग्स ऑन आहेत सगळ्या. हे जर का सेटिंग्स बंद असतील
तर टँजंट पॉईंट वगैरे दिसणार नाही. सेम ही लाईन तुम्ही मिरर करू शकता. सिलेक्ट करायची, MI एंटर मिरर, बघून घ्या तिथं. आधी ऑब्जेक्ट सिलेक्ट केला, त्यानंतर मग MI एंटर केलं. आता इथे स्पेसिफाय फर्स्ट पॉईंट ऑफ मिरर लाईन, तर हा बरोबर सेंटर पॉईंट असेल. ओके, आणि त्यानंतर मग स्पेसिफाय सेकंड पॉईंट, इकडे तुम्ही सेकंड पॉईंट देऊ शकता. म्हणजे ही हॉरिझॉन्टल लाईन तुम्ही अशी ड्रॉ करताय. ओके, मिररसाठी. तुम्ही समजा वर्टिकल ड्रॉ करायला गेले तर इकडे मिरर होते. ओके, हा असा मिरर होतो. आपल्याला इथे हॉरिझॉन्टल ड्रॉ करायचे. फर्स्ट पॉईंट इथे, सेकंड पॉईंट इथे, रँडम कुठेही द्या. ओके, ऑर्थो तुमचं ऑन असलं पाहिजे तरच ती स्ट्रेट लाईन ड्रॉ होईल. ओके, इथे सेकंड पॉईंट दिला. इरेज सोर्स ऑब्जेक्ट, हा ऑब्जेक्ट इरेज करायचा का नाही, तर नो वरती क्लिक करायचं. ओके, TR एंटर, इथे बाहेरचं सगळं ट्रिम केलं. ओके, हा सर्कल पण ट्रिम होणार आहे. कळलं? हा सर्कल ड्रॉ केला, ही लाईन ड्रॉ केली आणि हे ड्रॉ केलं. ओके, आता आपण हा सिलेंडर बनवायला घेऊ. वरचाच आपण रेफरन्स घेऊ शकतो. रेफरन्स शक्यतो ट्रिम नाही करायची, रेफरन्स डिलीट करून टाकायचे. ओके, नाही तर तुमचंच पुढे कन्फ्युजन होऊन जाईल. आता आपलं हे डिस्टन्स किती होतं? 110 होतं का? 112 होतं. ओके, तर 56 वरती आपला मिड पॉईंट येऊन जाईल. ओके, इथून ही लाईन ड्रॉ केली, ही डिलीट करून टाकतो. मिड, आता इथे मल्टिपल लाईन असेल. ओके, ही लाईन इथून आहे कम्प्लीट, त्यामुळे ती नीट कळणार नाही तुम्हाला. ओके, त्यामुळे नीट ड्रॉ करा मिड पॉईंट वगैरे, त्याचा नाही तर इथे मिड पॉईंट तुम्ही इथे क्लिक करा. ही लाईन ट्रिम करून घेऊ. आता ह्या लाईनला आपल्याला ऑफसेट टाकायचं. ही लाईन ड्रॉ केली या सर्कलची मिड पॉईंट लाईन. ओके, दोन्ही साईडला ऑफसेट येणार 20चा, 40चा डायमीटर, 20चा ऑफसेट. ओ एंटर, पहिलं डिस्टन्स टाकायचं, आधी माऊस क्लिक नाही करायचं. 20 एंटर, त्यानंतर मग ही लाईन सिलेक्ट केली वरच्या साईडला, ही लाईन सिलेक्ट केली खालच्या साईडला. आता ही तुम्ही डिलीट करून टाका. ओके, रेफरन्स लाईन, आणि ते परत नीट सिंपल ड्रॉ करा. ओके, हा सिलेंडर हा वरचा झाला. ओके, त्यानंतर मग आता ही रिपची लेंथ किती आहे? 12ची दिलेली आहे. ओके, एल एंटर, या मिड पॉईंट पासून या मिड पॉईंट पर्यंत. ओ एंटर, 6 एंटर, ही लाईन वरती, ही लाईन खालच्या साईडला. ओके, ही लाईन आपल्याला एक्सटेंड करायची. EX एंटर, ही इकडे एक्सटेंड केली, इकडे एक्सटेंड केली. ओके, शॉर्टकट लिहिला एक्सटेंडचा. मिररचा शॉर्टकट लिहून ठेवा, MI एंटर मिरर, MI एंटर मिरर. M लिहिलं ना? आता आपण हा सर्कल आपल्याला टॉप व्ह्यू मध्ये दिसतोय, हा ड्रॉ करू. पोझिशन आता ह्याची त्यांनी किती दिलेली आहे? इकडून इकडे 19 आणि इकडे 17, इकडून इकडे 17, इकडे 19, अशी 19 आहे आणि अशी 17. सर्कलचा डायमीटर काय दिलेला आहे? 2 होल्स डायमीटर 12, म्हणजे इकडचा आणि इकडचा दोघांचा 12चा डायमीटर. C एंटर, सेंटर पॉईंट दिला, आणि इथे काय विचारतोय? स्पेसिफाय रेडियस, रेडियस 6 किंवा डायमीटर देते असेल तिथे डायमीटरवरती क्लिक करायचं. 12 एंटर, सर्कल सिलेक्ट केला, MI एंटर मिरर, फर्स्ट पॉईंट, सेकंड पॉईंट, इरेज ऑब्जेक्ट, नो. एस्केप दाबायचं नाही. एस्केप दाबलं तर कमांड संपून जाते. इथे कमांड चालू आहे, विचारतोय तो तुम्हाला ऑब्जेक्ट मिरर करायचं आहे का. ओके, तर नो वरती क्लिक करायचं. हा असा पोर्शन मी ड्रॉ केला आहे. ओके, आता आपण ही रिप पण आपल्याला दुसऱ्या व्ह्यू मध्येच काढावं लागेल. आता आपण साईड व्ह्यू काढायला घेऊ. लेफ्ट व्ह्यू दिसणार आपल्याला राईट साईडला. ओके, आता इकडनं बघतोय आपण, हे दोन सर्कल दिसतात. ओके, डायमीटर किती आहे? 40चा आणि 30चा.
पहिला ते तुम्ही मोठा रेक्टँगल काढून घ्या. अशी लाईन किती होती 112ची. हाईट किती आहे 38 + 75 + 20. 38 + 75 + 20. ओके 133. कळलं कळलं ना. 113 सॉरी 133 होती ना. 133 आली बरोबर मॅच झाली. 112. हा मी रेक्टँगल असा बनवून घेतला. सेव्ह करत राहा. 106 पेज नंबर घ्यायचा 3. सेम आता पहिलं सिलेंडर बनवू. बरोबर सेंटरला आहे. डायमीटर 40 आणि 30 दोन सिलेंडर दिसत आपल्याला. इथून खाली 20 एंटर. सी एंटर. सेंटर पॉइंट दिला 20ची रेडियस. सी एंटर. सेंटर पॉइंट दिला आणि 15ची रेडियस. ओके इथे बरोबर मॅच झालं. आता हा पोर्शन बनवायचा आहे. ही लाईन डिलीट करून टाकायची. आता ही जी लाईन आहे ही वाली बनवली मी सध्या. ओके त्यानंतर मग वर्टिकल हाईट 19ची. इथून येते सध्या कंप्लीट बनवलेली ती आपली ट्रिम होणार आहे. आता हा जो पॉईंट आहे ह्या पॉईंट पासून आपण टँजंट लाईन ड्रॉ करून घेऊ. एल एंटर. ह्या पॉईंट पासून या सर्कलला इकडे टँजंटला. सेम ह्या पॉईंट पासून इकडे टँजंटला. नेहमी जेव्हा टँजंट असतं तेव्हा हा जो क्वाड्रंट पॉईंट आहे इथे समजा क्वाड्रंट पॉईंट आला त्याच्या वरती जातं लाईन. ओके किंवा खाली राहणार लाईन. या बाजूच्या लाईन तुम्ही ट्रिम करू शकता. लागणार नाही. हा सिलेंडर सर्कल जो आहे तो पुढे आहे त्यामुळे तो कंप्लीट दिसणार आहे. आता हा सिलेंडर बनवून घेऊ. इथे तुम्ही रेफरन्स पण घेऊ शकता. किती 112 ना 56 होतो. आता हा डायमीटर किती आहे 44चा. ओ एंटर. 22 एंटर. ही लाईन लेफ्ट साईडला ही लाईन राईट साईडला. हा झाला आपला सिलेंडर. ओके आता सिलेंडर फक्त खाली दिलेलं त्याच्या मागच्या साईडला वर काहीच नाही आहे तर ही लाईन डिलीट करून टाकायची. ओके त्यानंतर मग मॅक्सिममचा खालचा पोर्शन जो आहे तो 19 mm पर्यंतच आहे. ही जी 19ची लाईन आहे त्याच्या खाली नाही आहे तर बाजूच्या लाईन आपण ट्रिम करून घेऊ. आता ही 12 mm ची लाईन आहे ती ड्रॉ करायला लागणार. सिलेंडरच दिसलं आपल्याला. इथून खाली 12 एंटर. कंप्लीट इकडे ड्रॉ केली. ठीक आहे. आता ही जी लाईन आहे ह्याच्या इथे तुम्ही अशी वर्टिकल एक लाईन ड्रॉ करू शकता समजण्यासाठी. हा पण पोर्शन कुठे येतोय वरती येतोय. ठीक आहे. आता याचे डॉटेड पोर्शन्स काढून घेऊ सगळे. हा जो सिलेंडर आहे वरचा त्याच्या आतमध्ये हा होल गेलेला आहे तर डायमीटर कितीचा आहे 30चा. त्याच्या दोन लाईन आपल्याला डॉटेड मध्ये काढला लागतात. डॉटेड साठी इथे जायचं अदर मध्ये लोडचा ऑप्शन आहे
लोडमध्ये इथे डॅश स्पेस समजा मी सिलेक्ट केला आणि इथे ओके करतो. तर सध्या फक्त मी ते लोड केलं. लोड केल्यानंतर इथे सेट करायचं. त्यानंतर मग एल एंटर केलं. आता इथून मी अलीकडे क्लिक करतो, इथून इथे क्लिक करतो. ओके, इथून अलीकडे जिथून स्टार्ट होणार तिथे क्लिक करायचं आणि इथून इथे, आणि या लाईन डायरेक्ट सिलेक्ट करून डिलीट करायचं. ट्रिम करताना तुम्हाला इथे क्लिक करायला लागणार, TR एंटर करायला लागणार. ओके, पहिलं. त्याच्यानंतर इथे क्लिक करणार, इथे क्लिक करणार, इथे 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 असं 6 ठिकाणी क्लिक करणार. प्लस अजून TR एंटर, असे 3 कमांड एक्स्ट्रा झाले. टोटल 9 वेळा तुम्ही क्लिक करताय. ओके, त्यासाठी तुम्ही डायरेक्टली जशा लाईन ड्रॉ केल्या आणि सिलेक्ट करून डिलीट करू शकता. 2-3 कमांडमध्येच काम होऊन जातं. ओके, आता हे स्पेसिंग जास्त आहे, तर आपण हे कमी करून घेऊ. अदरमध्ये गेलो, इथे हा ग्लोबल स्केल फॅक्टर आहे. हे समजा हाईड असेल तर इथून शो करायचं, हे कमी करायचं 0.1. सेम सगळे होल अगदी काढून घेऊ. हा वाला आतला होल आहे, इथून स्टार्ट झाला इथे एंड झाला. हा होल इथून स्टार्ट झाला इथून इथे एंड झाला, हे डिलीट केलं. ओके, त्यानंतर मग हा होल दिलेला आहे या प्लेटमध्ये. ओके, इथून स्टार्ट झाला इथे एंड झाला. हा होल इथे स्टार्ट झाला इथून एंड झाला. त्यानंतर मग आता ह्या साईडच्या लाईन राहिल्या होत्या, ह्यावाल्या. डिस्टन्स आहे 12चा. खालचा पॉईंट माहिती आहे, वरचा पॉईंट आपण बाजूच्या रेफरन्सने घेणार. ओके, तर हा जो वरचा पॉईंट आलेला आहे टँजेंटचा, ओके, तो पॉईंट पर्यंत आपल्याला लाईन ड्रॉ करायची. कंटिन्युअस लाईन येईल, इथून स्टार्ट झाली इथे एंड झाली. O एंटर, 12 एंटर, ही लाईन लेफ्ट साईडला. कळलं? त्याच्या मागचं त्याच्या आतमध्ये मर्ज होते रिंगमध्ये, त्यामध्ये ट्रिम केलं. सेम खालच्या साईडला टॉप व्ह्यू मध्ये ह्या पॉईंट पर्यंत जाते. ही आपल्याला कम्प्लीट ड्रॉ केली, कम्प्लीट येणार नाहीये, ते आपल्याला रेफरन्स घ्यायला लागणार. इथे बघा आता रेफरन्स कसं घेतो. या स्क्वेअरचा हा अँगल किती आहे? 90 डिग्री. हा वाला 90. ही लाईन कितीची आहे? 10. इकडची लाईन 10. तर हा स्क्वेअर झालेला आहे. ओके, इथे मी लाईन ड्रॉ केली, डायगोनल लाईन. त्याचा अँगल आला 45 डिग्री. ओके, तुम्ही कॉलेजमध्ये शीटवरती ड्रॉ करताना 45 डिग्रीवरची लाईन काढली होती. ओके, सेम अशी मी लाईन ड्रॉ केली. आता इथून मी इकडे रेफरन्स घेतला, इथून इकडे रेफरन्स घेतला. सेम हा पॉईंट इथपर्यंत येणार. ओके, म्हणजे आपली जी रिब आहे ती रिब या पॉईंट पर्यंतच येणार आहे. मधलं पोर्शन ट्रिम करून टाकायचं. सिलेंडर आपला किती आहे? शेवटपर्यंत आहे ना, 44 पर्यंत आहे. ती लाईन तुम्हाला एक्सटेंड करायला लागणार 44 पर्यंत. ओके, मागे काय आहे का? नाहीये, फक्त सिलेंडर दिसतं. हे ट्रिम केलं, हे ट्रिम केलं. ओके, ती रिबची लाईन आली, काम झालेलं आहे, लगेच डिलीट करून टाकायचं, नाही तर तुमचंच कन्फ्युजन होते. सिलेंडर आपला ह्या पॉईंट पासून इथपर्यंत 44 वरती आला. ओके, आणि रिब जी आहे, रिबची लाईन किती आहे? 12 ची. 12 आहे ना, 12 पर्यंत आपली रिब येते. इथपर्यंत आपली रिब आली. इथून इकडे 12 एंटर, इथून TR एंटर, ट्रिम केला. हा सिलेंडरचा पोर्शन आहे. सिलेंडरच्या वरच्या पोर्शनला रिब आहे, तर सिलेंडरचा हा वाला पोर्शन तुम्हाला दिसणार नाही. ओके, ही लाईन तुम्ही अशी ठेवू शकता किंवा डिलीट केली तरी चालेल. ओके, ही इथे अशी गेली, सेम तिकडच्या साईडने, आणि सिलेंडर मागे गेलेला आहे. सिलेंडर शेवटपर्यंत गेला. सेम इकडच्या साईडला पण काही नाही आहे, हे पण ट्रिम करून घेतलं. आता हा पोर्शन 17 इकडे आहे. ओके,
ह्या रिप पासून इकडे, म्हणजे आपल्याला 12 प्लस 17 करावं लागणार, कळत आहे 29. इथून इथपर्यंत हे 12 झालं, इथून इकडे 17 झालं, आणि इकडे आतमध्ये किती होतं 19चं. या दोन्हीला सिलेक्ट करतो, एम एंटर, बेस पॉईंट घेतला, इकडे मूव केला. ही रिब राहिली होती त्यामुळे आपलं ते चुकलं होतं. सेम याला परत एम एंटर करून मूव करू, 12नी मूव केला. एकदा चेक करा बरोबर आलं का, ठीक आहे. आता याच्या आतला हा इकडे होल मारला, इकडे डॉटेड काढलं, इकडे पण तुम्हाला डॉटेड काढायचं. एल एंटर, या मिड पॉइंट पासून इकडे लाईन ड्रॉ केली, ओ एंटर, 15 एंटर. किंवा इकडनं पण तुम्ही ड्रॉ करू शकता. आतला डायमीटर कितीचा आहे 30चा. हे जर का तुम्हाला चेक करायचं असेल, हे बरोबर पॉईंट इकडे मॅच होणार. एक्स्ट्रा काढतोय, या लाईनवरती मी क्लिक नाही करत आहे. आता इथे क्लिक करणार, इंटरसेक्शनचा पॉईंट आला, इथे क्लिक करणार, झालं मॅच. सेम हा पॉईंट इकडे मॅच झाला. आता आपण साइड व्ह्यू परत काढायचो. साइड व्ह्यू मध्ये आपल्याला रिप दिसते मधली, रिप काढायला घेऊ 12 mm ची. एल एंटर, इथून ही लाईन ड्रॉ केली कंटिन्युअस मध्ये, ओ एंटर, 6 एंटर. ई एक्स एंटर, एक्स एंटर. आता आपल्याला सिलेंडर जो दिसणार आहे ह्या साईडने, त्याची हाईट खालच्या साईडने कितीपर्यंत दिसणार, म्हणजे वरतून आपल्याला कसं 6 mm चा दिसतोय, ओके, तर खालून किती mm पर्यंत दिसेल 20. आता इथे 38 दिलेलं आहे, ओके, 38 - 12, ओके, 26 पर्यंत दिसेल, बरोबर. एल एंटर केला, इथून 26 एंटर, ओके, म्हणजे ह्या पॉईंट पर्यंत येतो तो. डिलीट करा ना. आता शिफ्ट ट्रिम कमांड मध्ये समजा मी शिफ्ट दाबलं आणि शिफ्ट दाबून ठेवायचं आणि ही लाईन सिलेक्ट करायची, म्हणजे हे एक्सटेंड होत जाईल, कळलं. तर ही लाईन आपली कितीची आली 12 ची आली, आणि ही वाली इथून टोटल खालची आपली 19 काहीतरी होतं, 19 पर्यंत आली. सेम आता डॉटेड करून घेऊ. आतला डायमीटर कितीचा हा वाला 25चा. ओ एंटर, 12.5 एंटर. ही लाईन लेफ्ट साईडला, ही लाईन राईट साईडला. हे होल, आता हे होल काढायचे इथून इकडे, इथून इकडे, इथून इकडे. माझा एक हात बघा बोट कसा स्पेस बार वरती आहे, स्पेस बार दाबला कमांड चालू झाली, ओके. प्लेट आता आपली केवढी आहे, मागची टोटल आहे, ह्या पॉइंटला स्टार्ट झालं, या पॉइंटला एंड झालं, स्पेस बार दाबला, ओके. परत एकदा स्पेस बार दाबला, कमांड चालू झाली, इथे क्लिक केलं, इथे क्लिक केलं, कमांडच्या बाहेर येत आहे, स्पेस बार दाबला, एस्केप वगैरे काहीच दाबत नाही, स्पेस बार दाबून सगळं काम करतोय. इथे क्लिक केलं, इथे क्लिक केलं, स्पेस बार दाबला, परत एकदा स्पेस बार दाबला, कमांडच्या आतमध्ये गेलो, लास्ट कमांड रिपीट होते स्पेस बार दाबले की. आणि खाली एंटर वगैरे शोधायला लागतं, स्पेस बार कसा मोठा बटन आहे, लगेच क्लिक करता येतं त्याची. आता मी इथे क्लिक करतो आणि इथे क्लिक करतो, ओके, चारही लाईन सिलेक्ट झाल्या. सेम इथे क्लिक केलं, इथे क्लिक केलं, ओके.
ग्रीन कलरच्या बॉक्समध्ये काय होतं, जरासं जरी इंटरसेक्शन झालं तर तो ऑब्जेक्ट सिलेक्ट होणार आहे. ओके. आणि ब्ल्यू कलरच्या बॉक्समध्ये ते सिलेक्ट नाही होते. ब्ल्यू कलरच्या बॉक्समध्ये कधी सिलेक्ट होईल, जेव्हा कम्प्लीट तो बॉक्सच्या आतमध्ये असेल ऑब्जेक्ट, तरच तो सिलेक्ट होणार. ओके. सो तुम्हाला कधी ग्रीन कलर लागतं, कधी ब्ल्यू कलर लागेल, डिपेंड राहतं. तर ते पण तुम्हाला हातामध्ये असलं पाहिजे. डिलीट केलं. ट्रिम नाही करत बसलो, डायरेक्टली इथून जिथून स्टार्ट झालं आणि जिथपर्यंत एंड झालं तिथे फक्त क्लिक केलं. हे झाले 4 होल्स. आता हा जो टँजंट पॉईंट आहे, तुम्हाला तिथे लाईन ड्रॉ करायची असेल तर लाईन ड्रॉ करू शकता. कंटिन्युअस येणार आहे तुम्हाला. ते ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला 3D मध्ये कटियामध्ये वगैरे तुम्हाला कळते लाईन कधी येते. जिथे सर्कल संपतो तिथून लाईन स्टार्ट होते. हा जो सिलेंडर आहे हा वाला, तर तो आहे हा मोठावाला 32चा सर्कल. ओके. 32 सर्कल जिथे संपतो, ओके, तिथले आपण ह्या 2 लाईन काढलेल्या. आणि त्याची हाईट किती आहे 32 सिलेंडरची? 32च्या सिलेंडरची हाईट किती आहे? 12 ची. ओके. त्यामध्ये आपण लाईन ड्रॉ केली, ही जी लाईन ड्रॉ केली, ओके, 32 पर्यंतच काढली. आता मेन हे एवढं पोर्शन तुम्हाला कोणी सांगेल एवढं. याच्यावरती जे काय राहिलेलं आहे ते आता बघा, काय काय राहिलेलं आहे तुम्ही सांगा. आता डॉटेड कुठे कुठे राहिलेलं आहे वैष्णवी? डॉटेड काय काय राहिलं ते सांग मला. साइड व्ह्यू मध्ये सांग, या साइड व्ह्यू मध्ये काय डॉटेड राहिले. कुठली? ही वाली काढलेत ना तुम्ही? आता हा पोर्शन दिसतोय, याची हाईट किती आहे? 19 ची. ओके. तर आपण केवढं दाखवलेलं आहे, या पॉईंट पर्यंत दाखवलं. त्याच्या मागे ती लाईन गेलेली आहे ना कम्प्लीट. तो जो फेस आहे कम्प्लीट गेलेला आहे. सिलेंडर इथे आहे, त्याच्या मागे मटेरियल तो जो फेस आहे कम्प्लीट उभा फेस असं केलेला आहे. तर त्या सिलेंडरच्या मागे आपल्याला ती लाईन डॉटेड काढायला लागणार. कळतंय? हळूहळू पुढे कळेल तुम्हाला पार्ट्स काढाल तेव्हा. ही लाईन आपण एका पॉईंट पर्यंत दिसेल जिथे सिलेंडर चालू होतं. ओके. म्हणजे आता समजा हा ऑब्जेक्ट आहे आणि याच्या मागे हा समजा ऑब्जेक्ट आहे. ओके. किंवा हा समजा पुढे हा असा आहे. तर हा जो पोर्शन आहे माऊसचा कम्प्लीट काय असणार? डॉटेड मध्ये असणार. ओके. कारण की गॅप आहे, त्याच्यामध्ये मर्ज नाही झालेलं. हे झालं साइड व्ह्यू मध्ये. ओके. त्यानंतर मग फ्रंट व्ह्यू मध्ये काय राहिले का? फ्रंट व्ह्यू झाला कम्प्लीट. असे मी तुम्हाला लाईन दाखवायची असेल, परपेंडिक्युलर पॉईंट आला. ही आली मोठ्या सर्कलची स्टार्टिंग, म्हणजे इथून इथपर्यंत पेपर गेलेलं आहे. त्यानंतर मग सिलेंडर चालवतो हा वाला. ठीक आहे. हा वाला झाला पोर्शन. आता टॉप व्ह्यू बघू. टॉप व्ह्यू मध्ये सेम. आता ही दिसते 46 वरती लाईन आहे. खालची जी टॉप व्ह्यू वरची लाईन आहे ती आपल्याला डॉटेड मध्ये काढायला लागते. इथून इथपर्यंत ही डॉटेड काढली. ठीक आहे. कळतंय का? ही वाली लाईन खाली तो फेस गेलेला त्याची लाईन ड्रॉप केली. झालं.
ते असे आपल्याला आयसोमेट्रिक व्ह्यूज काढायचे आहेत. सध्या मी दुसरा कलर घेतो. डायमेन्शनसाठी इथे सगळे ऑप्शन दिलेले आहेत. लिनियरमध्ये हॉरिझॉन्टल वर्टिकल दोन्ही डायमेन्शन्स येऊन जातील. लेयर चेंज करा. डायमेन्शन डबल पण नसले पाहिजे आणि कमी पण नसले पाहिजे. ड्राफ्टिंग असं प्रोफेशनल वाटलं पाहिजे. एका साईडला लेंथ आता इकडे समजा स्पेसिंग मी एवढी ठेवलेली आहे या याच्यामध्ये आणि ह्या याच्यामध्ये, सगळीकडे स्पेसिंग सेम आली पाहिजे. ओके, एकामध्ये जास्त आली एकामध्ये कमी आली तसं चालत नाही. कळतंय? इथून इथपर्यंत ही लेंथ आली सेम, इथून इथपर्यंत. त्याचे सगळे डायमेन्शन देतात. इन्क्लाइन डायमेन्शनसाठी ते अलाइन्स ऑप्शन आहे. इन्क्लाइन नाही आहे त्याच्यामध्ये, जेव्हा लागेल तुम्हाला असे डायमेन्शन देता येतात. रेडियस डायमीटर इथून तुम्हाला देता येतो. साइड बाय साइड काढायचं.